लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। या विविधतेत एकता ही महाराष्ट्राची ओळख आहे। सण उत्सव यासह धार्मिक परंपरांमध्येही हिंदू मुस्लिम ऐक्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात। सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावात पीर कलंदर बाबांचा उरूस असो की मशिदीसमोर गणपतीची केली जाणारी प्रतिष्ठापना असो, एकोपा हीच लेंगरे गावची ओळख आहे व ती जपण्याचा प्रयत्न पिढ्यानपिढ्या होतच आहे। लेंगरेत मशिदीसमोर चौक आहे, या चौकात दोन्ही समाजाचे विविध कार्यक्रम होत असतात। त्याचबरोबर दरवर्षी गणपतीची ही प्रतिष्ठापना केली जाते। गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या पीर कलंदर बाबांच्या या नगरीत ही प्रथा अबाधित आहे। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील क्रांतिकला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाकडून मशिदीसमोर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते। आदर्श घ्यावा असा हा गणपती आहे। हिंदू व मुस्लिम समाजातील कार्यकर्ते एकत्रित येत येथे गुण्यागोविंदाने गणपती उत्सव साजरा करतात। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो। लेंगरेत दोन्ही समाजाकडून सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। विशेष म्हणजे हिंदू मुस्लिमांचे सण एकाच दिवशी आले असतानाही दोन्ही सण आनंदात साजरा करणारे हे गाव प्रसिद्ध आहे। या गावात गेल्या अनेक वर्षांपासून मशिदी समोर गणपती बसवला जातो। मुस्लिम बांधव मनोभावे गणपतीची पूजा अर्चा करतात। या मंडळाचा अध्यक्ष मुस्लिम युवक आहे। अनेक वर्षांपासून मशिदी समोर गणपती बसवण्याची परंपरा आजपर्यंत जोपासली जात आहे व हिंदू मुस्लिम बांधव मनोभावे हा उत्सव साजरा देखील करीत आहेत। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे।